करिअर गॅप हा एक व्यक्तीच्या लाईफमध्ये एकदा तरी येतोच. करिअर गॅप आला ना, आपल्याला असं वाटतं की यार आपल्याला आता जॉब मिळेल का? तर मी एकाच वाक्यात सांगेन, येस, तुम्हाला जॉब मिळेल. फक्त एवढंच आहे, जे पण गॅप घेताय ना, ते त्या गॅपमध्ये तुम्ही काय केलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे करंट कंपनीज आहेत ना, असं काही बोलत नाहीत की तुम्हाला गॅप आहे किंवा काय आहे किंवा तुम्ही काय करू शकता. तुमच्याकडे स्किल आहे, तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं ॲबिलिटी आहे का? आणि तुम्ही आता प्रोजेक्टवरती काम करू शकता का? दॅट सेट. हा जर कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल ना, तुम्ही 101% कधीही जॉब मिळू शकता आणि 100% तुम्हाला जॉब मिळणारच. पण कधी? मी सगळ्या स्टेप सांगतो आणि ॲट द एंड कोणत्या कोणत्या कंपनीज करिअर गॅप असेल तर हायर करताना ते पण मी सगळे लिस्ट प्रोव्हाइड करतो. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा, एकही स्टेप मिस करू नका. तर करिअर गॅप हा बिग इश्यू नाहीये. सध्याच्या घडीला खूप असे लोक आहेत, फ्रेशर असतील, एक्सपिरियन्स असतील, जे ले ऑफमध्ये आले ते असतील किंवा ज्यांचं जॉब चालू आहे, काही पर्सनल इश्यूज आहेत त्यामुळे किंवा पर्सनल कोणते काही प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे त्यांनी गॅप घेतलेला आहे. असे लोक तुम्हाला मार्केटमध्ये खूप मिळतील. म्हणून तो काय इश्यू आहे का? तर तसा इश्यू नाहीये. फक्त एवढंच आहे की तुम्ही कसं करणार, तुमचं करंट स्किल काय आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे का, तुम्ही अप टू डेट आहात का, या गोष्टीवरती सगळ्यात जास्त मॅटर करतो. स्टेप बाय स्टेप आपण बघूयात की तुम्हाला जर गॅप असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. नंबर वन, तुमचं जे काही बेसिक स्किल आहे, जर तुम्ही टेस्टिंगमध्ये असाल तर तुमचं मॅन्युअल टेस्टिंग असेल, एपीआय टेस्टिंग असेल, एसक्यूएल असेल, अजाईल असेल, जे काय असेल ते तुम्हाला बेसिक तुम्हाला आधी क्लिअर करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही डेव्हलपर असाल तर तुमचं कोर जावा असेल, पायथन असेल, गिट असेल, ज्या पण तुम्ही फ्रेमवर्कवरती काम करताय, जसं स्प्रिंग बूट असेल, ओके, जे पण असेल, त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर स्टडी करायचं आहे. एकदम बेसिक तुमचं क्लिअर असलं पाहिजे. ॲडव्हान्सला नंतर जा, पण आधी बेसिक करा. असं नका बघू यार मार्केटमध्ये काय चालू किंवा काय नाही. ज्या स्किलला तुम्ही काम करताय ना, ते स्किल तुमची स्ट्रॉंग आहे का? सगळ्यात नंबर एक स्टेप आहे की ते तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय, की सध्या असं चालू आहे की मला क्लाउडला जायचंय, मला डेव्हऑप्सला जायचंय, मला एआय मध्ये जायचंय, मला डेटा सायन्समध्ये जायचंय, डेटा अॅनालिस्टमध्ये जायचंय. ज्या पण प्रोफाईलमध्ये तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला स्विच करायचं असेल तुमची टेक्नॉलॉजी, त्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं एसक्यूएल असेल, एक्सेल असेल, पॉवर बीआय असेल, पायथन बेसिक असेल, हे तुम्हाला प्रॉपर करणं गरजेचं आहे. जर तुमचं हे सगळं बेसिक झालं असेल तर जी काही तुमची स्टेप 2 आहे ना, ती आहे की तुमची प्रोजेक्टवरती काम करणे. आता मला सांगा, तुमचा गॅप तर आहे, तुम्ही काय करता त्या गॅपमध्ये? फक्त थेरोटिकल करता, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताय, तुम्हाला जॉब भेटत नाही. हे तुम्ही रिझन इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकता का? तर नाही. तर तुम्हाला एक चांगला प्रोजेक्ट करणंही आहे. जर एखादा स्वतः एकट्याला जर प्रोजेक्ट जमत नसेल तर 3-4 लोक जे तुमच्या सोबत आहेत, जे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, त्यांना मिळून तुम्ही एखादा प्रोजेक्ट करू शकता. जसं आपण कॉलेजमध्ये करतो तसा एक प्रोजेक्ट करू शकता. तोच प्रोजेक्ट तुम्हाला रिझ्यूमवरती टाकायचा आहे, तोच प्रोजेक्ट तुम्हाला गिट, नोकरी सगळीकडे मेन्शन करायचा आहे. आणि स्पेशली तुम्हाला हा जो गॅप आहे ना, हा गॅप तुम्हाला कुठं मेन्शन करायचा नाही की मला अरे हा गॅप आहे किंवा मी असं गॅपमुळे असं काय झालं किंवा तो मेन्शन तुम्हाला हायलाईट नाही करायचा. स्वतःहून तुम्ही हायलाईट करू नका आणि स्वतःहून तुम्ही असं कन्सिडर करू नका की मला गॅप आहे म्हणून. तुम्ही ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत ना, त्या टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड एखादा प्रोजेक्ट तुम्ही बनवा. थर्ड स्टेप, सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण पॅनिक होतो कधी? जेव्हा आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की यू हॅव अ करिअर गॅप किंवा डू यू हॅव एनी करिअर गॅप, तर आपण डायरेक्टली पॅनिक होतो. अरे आपण काय सांगू? येस सांगू, नो सांगू? हो हो म्हणलं तर मला इंटरव्ह्यू मध्ये घेणार नाही किंवा मला ऑफर लेटर भेटणार नाही, नाही म्हणलं तर मग मी माझा गॅप का सांगू? तर पॅनिक न होता जर तुम्ही प्रॉपर, जर हे सगळं व्यवस्थित तुम्ही सांगितलं ना, येस आय हॅव अ करिअर ब्रेक ड्यू टू दी पर्सनल रिझन्स, बट ड्युरिंग दिस पिरियड आय स्टे अपडेटेड. I completely training skills, build a project, and now I am fully ready to contribute again. This break helped me come back stronger and more focused. तुम्ही जर असं प्रॉपर आन्सर जर त्यांना केलं ना, की काही नाही, अरे हां, कोणाच्या पण लाईफमध्ये करिअर गॅप येतो, पण तुम्ही त्याला टॅकल कसं करता, तुमचा कॉन्फिडन्स आहे का, तुम्ही हे कसं करता, सगळ्यात इम्पॉर्टंट त्या गोष्टी आहेत. ओके, सो नेक्स्ट स्टेप जी आहे ना, तुम्हाला स्टोरी टेलिंग जमलं पाहिजे. स्टोरी टेलिंग म्हणजे काय? किंवा समजा तुमचा एखादा करिअर गॅप आहे, असं कन्सिडर करा की तुमचा 4 इयर्सचा करिअर गॅप आहे. मग त्या करिअर गॅपला तुम्हाला क्वेश्चन तर विचारणारच आहेत. मग त्या करिअर गॅपमध्ये तुम्ही काय काय केलं आहे, तुम्हाला जे पण असेल ना, तुम्ही तुम्ही काहीच स्टडी पण नसेल केला तरी पण चालेल, पण तुम्हाला सांगायचं आहे की नाही, माझा पर्सनल रिझनमध्ये करिअर गॅप आहे. मग त्या त्या ह्याच्यामध्ये मी हे सगळं एवढे एवढे सगळे टूल्स केलेत, हे सर्टिफिकेशन केलेत, हे प्रोजेक्ट केलेत, हे मी तुम्हाला शो करू शकतो, मी दाखवू शकतो, मी अप टू डेट आहे, या टेक्नॉलॉजीमध्ये काय चालू आहे काय नाही मला सगळं माहिती आहे आणि आत्ता मी रेडी आहे तुमचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी. आणि मला काही प्रॉब्लेम नाही किंवा मला
म्हणजे आज मला कुठलाही टास्क दिला ना तर मी रेडी आहे की तो टास्क विदिन म्हणजे जो काही तुमचा छोटा मोठा टास्क असेल तो मी लगेच कंप्लीट करून देऊ शकतो, किंवा तुम्ही मला एखादा छोटा मोठा टास्क देऊन बघू शकता की मी अप टू डेट आहे की नाही. याने काय होतं की तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की नाही लगेच समजतं. ओके, आता त्यानंतरची जी स्टेप आहे की तुमचा रिझ्यूम. हर एक लोक रिझ्यूमवरती मेन्शन करतात की यार तुमचा गॅप आहे, तुम्ही हायलाईट स्वतः हायलाईट करून देता. ही हायलाईट नाही करायचं मित्रांनो. मी असे खूप रिझ्यूम बघितलेत की यार 3 इयर्स माझे गॅप होता, त्यानंतर मी आता हे करतोय. नका करू हे. हे कशाला करताय? स्वतःहून तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही गॅप मेन्शन करा ना. आत्ताच कशाला गॅप मेन्शन करताय? गॅप मेन्शन करायचं नाही की मी ह्या प्रोजेक्टवरती काम करत होतो, मी फ्रीलान्सिंग करत होतो. तुम्हाला कोण विचारणार? जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर येईल, जेव्हा काय येईल तेव्हा बघू ना. पण तुम्हाला आता इंटरव्ह्यू भेटतोय, इंटरव्ह्यू भेटल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कसं परफॉर्म करतो तो एक्सपिरियन्स भेटतोय, आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर आल्यानंतर वगैरे काय हे नंतर तुम्हाला समजा कळतं यार डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनला काय होईल, हे होईल ते होईल. पण जर तुम्ही स्टार्ट टू एंड तुम्ही जर प्रॉपर तुम्ही खरं सांगितलं, डॉक्युमेंटेशन सबमिट करायच्या वेळेस जेव्हा तुम्ही सांगितलं, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. हां, एवढंच आहे की तुम्ही टॅकल कसं करताय आणि तुम्ही त्या गोष्टी हँडल कसं करताय त्यावरती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मेन म्हणजे काय, इमिडिएट जॉईनरला काही गोष्टी ना हे करा. कधी कधी ना ज्या MNC कंपनीज असतात किंवा काय, त्या क्लायंट खूप त्यांचे अर्जंटली असतात, म्हणजे त्यांना प्रोजेक्टवरती लगेच पाहिजे. हे जे असे गॅप वगैरे जे आहेत ना त्या लोकांना चान्स भेटतोच. ओके, सो मी त्यावरती येईलच, मी तुम्हाला ॲट द एंड तुम्हाला सांगतोच कोणत्या कोणत्या कंपनीज हायर करतात. तर माझा एक व्हिडिओ पण आहे त्यावरती मी सांगितलं होतं की ह्या 5 कंपनीज हायरिंग करतात, आणि त्यावरती मी स्क्रीन शेअर करून पण तुम्हाला सगळं सांगितलं होतं की कुठे अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं. तर तो व्हिडिओची पण मी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच, तुम्ही डायरेक्टली गो थ्रू करू शकता. पण ज्या कंपनीज हायर करताय ना त्या कंपनीजमध्ये ज्या आता TCS आहे, इन्फोसिस आहे, ॲक्सेंचर आहे, IBM आहे, विप्रो आहे, HCL आहे, गुगल, Amazon, मायक्रोसॉफ्ट, डिलॉइट, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ज्या की गॅप ज्या लोकांना आहे ना त्यांचे ते प्रोग्राम आहेत, त्यांचे सगळे ते प्रोग्राम त्या प्रोग्रामच्या अंडर ते सगळे स्टार्ट करताय. स्टार्टअपमध्ये जू आहे आता सध्या खूप म्हणजे ट्रेंडिंगमध्ये आहे. तर ह्या कंपनी पण ज्या ह्याला गॅप आहे ना त्याला गॅप घेत आहे. गॅपच्या मुलांचं कसं असतं माहिती आहे का, सगळ्यात इम्पॉर्टंट की सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांचा कॉन्फिडन्स खूप कमी असतो. यार आपल्याला घेतील का, आणि आपण काय करतो ना कंपॅरिझन करतो. अरे यार तो तर खूप टॅलेंटेड आहे, मला गॅप पडलेला आहे, मी एक्सप्लेन कसा करू किंवा काय करू. प्रॉपर प्लॅन करा. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स रेडी ठेवा. जसं मी ऑलरेडी खूप माझ्या व्हिडिओजमध्ये बोलतो की तुम्हाला इंट्रोडक्शन आलं पाहिजे, तुम्हाला बाय हर्ट झालंच पाहिजे. इंट्रोडक्शन म्हणा, प्रोजेक्टचे क्वेश्चन आन्सर्स विचारणार झाले, तुमचा गॅप कशामुळे पडलाय ते क्वेश्चन विचारणंच पाहिजे. तुम्ही त्या गॅपमध्ये काय केलंय ते तुम्ही केलंच पाहिजे. हे जे आणि ज्या प्रोफाईलच्या रिलेटेड, समजा तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये जाताय तर तुम्ही जावा डेव्हलपर आहेत, तर जावाच्या रिलेटेड काय काय क्वेश्चन येतील, या गोष्टी जर तुम्ही असे प्री प्लॅन असाल ना तुम्हाला 101% आज ना उद्या तुम्हाला कॉल येतील, नाही येतील, काही होईल, पण जॉब नक्की भेटेल. ओके, हे एक टेम्पररी असतं, तुमचं स्ट्रगल असतं. त्या स्ट्रगलमध्ये तुम्ही कसं परफॉर्म करता, त्या स्ट्रगलमध्ये तुम्ही कसं त्याला टॅकल करता, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. फक्त मला कॉल्स येत नाही आहेत किंवा मला मार्केट डाऊन आहे किंवा काय आहे ना, या गोष्टी जर तुम्ही म्हणजे स्वतःला सांगत जर गेलात ना तर काही उपयोग नाही आहे. तुम्हाला हे सगळं फेस करावं लागेल. हे थोडंसं स्ट्रगल आहे, तुमच्या लाईफचं पण असेल किंवा सध्या जॉब मार्केटचं पण असेल. हे थोड्या टायमिंगसाठी आहे, पण तुम्ही त्याला कसं परफॉर्म करू शकता, कसं टॅकल करता, ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो अशा प्रकारे काही प्लॅन करा, आणि जो काही प्लॅन असेल ना तो प्रॉपर प्लॅन एक्झिक्यूट करा, आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट बघा. 101% तुम्हाला जॉब लागेलच, ह्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. ओके, सो ऑल दी बेस्ट, आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, अजून कशाच्या रिलेटेड तुम्हाला काही. मी ऑलरेडी काही प्रोजेक्ट्स पण दिलेले आहेत. जर तुमचा करिअर गॅप असेल ना तर ते प्रोजेक्ट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ पण बघा. टेस्टिंग असो या डेव्हलपमेंट, मी सगळे प्रोजेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले. तो प्रोजेक्ट तुम्ही घेऊन त्यावरती पण प्रॅक्टिस करू शकता. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.